जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर बाळांनो, MST CET मिशन 100 आउट ऑफ 100 या सिरीजचा आजचा आपला 10वा दिवस आहे आणि लॉजिक, मॅथमॅटिकल लॉजिक या टॉपिकचं आपलं 5वं लेक्चर आहे. म्हणजे आपले 50 प्रश्न आज कंप्लीट होत आहेत. म्हणजे तसे पाहायला गेले तर पहिले 5 आपण मॅट्रिसेसचे लेक्चर घेतलेले आहेत, नंतर 5 आपण लॉजिकचे लेक्चर घेतलेत. असे 100 प्रश्न आज आपले कंप्लीट होत आहेत. 10वा दिवस आहे. आधीचे लेक्चर पाहिले नसतील तर ते पाहून घ्या, कारण नंतर त्याचा लोड तुम्हाला वाढणार नाही. आणि हे सर्व करत असताना तुम्हाला काय करायचे, शॉर्ट नोट्स काढायच्यात, त्याची समरी लिहून घ्यायची. काही नवीन शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला समजल्या असतील तर त्या तुम्हाला राईट करून ठेवायच्या, जेणेकरून त्या तुम्हाला सारख्या काय करता येतील, रिवाईज करता येतील. ठीक आहे, तर सुरुवात करतोय आपण आपल्या आजच्या सेशनला. तर पहा काय दिलाय फर्स्ट क्वेश्चन, द निगेशन ऑफ अ स्टेटमेंट. एक स्टेटमेंट दिले आणि त्याचं तुम्हाला निगेशन करायला सांगितले. आता स्टेटमेंट जे काय आहे पहा, द पेमेंट विल बी मेड इफ अँड ओनली इफ. म्हणजे हे जे स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, हे स्टेटमेंट कशाचं दिलेलं आहे तुम्हाला पहा, इफ अँड ओनली इफचं स्टेटमेंट आहे. कशाचं आहे, इफ अँड ओनली इफचं. ओके, ठीक आहे. वर्क इज फिनिश्ड इन द टाइम. आता जेव्हा इफ अँड ओनली इफचं स्टेटमेंट तुम्हाला दिलं जातं आणि त्याचं तुम्हाला काय विचारलं जातं, निगेशन. ओके, ठीक आहे. तर याचं जे निगेशन आहे ते काय आहे पहा, हे जे आहे निगेशन पहा, डबल इम्प्लाइजचं निगेशन मी या ठिकाणी लिहितोय. पहिला तसाच अँड निगेशन क्यू, और आता क्यूला पुढे घ्या अँड निगेशन पी. हे आहे त्याचं निगेशन. हा पॅटर्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे का, पहिला पी तसंच ठेवला, नंतर क्यूचं निगेशन अँड टाकलेलं आहे, ऑरने जॉईंट केले पहा, पुन्हा क्यू पुढे घेतला आणि पीचं निगेशन. आता या पॅटर्न मध्ये कोणतं स्टेटमेंट तुम्हाला दिसत असेल तर ते असणार आहे त्याचं आन्सर. ओके, म्हणजे पहिलं स्टेटमेंट तसंच आहे आणि दुसरं या ठिकाणी काय टाकलंय, क्यूला नॉट टाकलेलं आहे. वर्क इज फिनिश्ड इन अ टाइम अँड, इथं अँडनी जॉईंट आहे, स्टेटमेंट नाही आपलं. ओके, ठीक आहे. पाहता त्यानंतर इथं जर पाहिलं तर पेमेंट इज मेड, पुन्हा अँड, वर्क इज फिनिश्ड इन टाइम अँड द पेमेंट इज नॉट मेड. ओके, और करेक्ट आहे, द पेमेंट इज मेड अँड वर्क इज फिनिश्ड. आता इथं इज नॉट पाहिजे नव्हता, म्हणजे हे पण स्टेटमेंट गेले. आयदर वर्क इज फिनिश्ड इन अ टाइम अँड आलेलं आहे पहा, पी अँड क्यू मधला अँड आहे. दुसरं निगेशन आहे इथं, नॉट मेड, त्यानंतर ऑरने जॉईंट केले. द पेमेंट इज मेड, पहिलं दुसरं स्टेटमेंट घेतले पहा, हे दुसरं स्टेटमेंट आहे. अँड सॉरी, हां, द टाइम इज नॉट फिनिश्ड, ऑप्शन क्रमांक 4. आले लक्षात, म्हणजे ऑप्शन कोणता आहे, चौथा आहे, ऑप्शन डी आहे. आले लक्षात. तर फक्त काय करायचंय तुम्हाला, हे पहिलं स्टेटमेंट आहे तुमचं. ओके, आणि हे तुमचं काय दुसरं स्टेटमेंट आहे. पहिल्यांदा काय करायचं, हे स्टेटमेंट याचं निगेशन, हे स्टेटमेंट त्याचं निगेशन, अँडनी जॉईंट, आणि जे कंबाईन आहे ते कशाने जॉईंट आहे, ऑरनी या ठिकाणी काय जॉईंट आहे. आले लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. यासाठी तुम्हाला ही आयडेंटिटी थोडक्यात म्हटलं तरी चालेल, ही काय करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. ओके, आता त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन काय सांगितलंय, पुन्हा द निगेशन इफ ए स्टेटमेंट, हॉर्सेस हॅव विंग्स इफ अँड ओनली, पुन्हा तो स्टेट पॅटर्न दिलेला आहे, तोच क्वेश्चन दिलेला आहे. काऊ हॅव टेल्स. ओके, म्हणजे या ठिकाणी काय दिलंय तर पहा, स्टेटमेंट काय दिले, स्टेटमेंट काय दिले पहा, हॉर्सेस हॅव विंग्स, हे तुमचं फर्स्ट स्टेटमेंट आहे. इफ अँड ओनली इफ, इथं काय दिलंय क्यू, आणि याचं तुम्हाला काय विचारलंय निगेशन. आताच आपण याचं निगेशन पाहिलं, पी तसंच अँड क्यूचं निगेशन, त्यानंतर क्यू तसंच अँड पीचं निगेशन, आणि हे दोघं ऑरने जॉईंट करायचे. आले लक्षात. तर हा पॅटर्न तुम्हाला कुठं दिसतोय ते फक्त तुम्हाला पाहिजे. ओके, पहिलं स्टेटमेंट तसंच आहे, हॉर्सेस हॅव विंग्स बट काउज डू नॉट हॅव टेल्स. ओके, और काउज हॅव टेल्स बट हॉर्सेस डू नॉट हॅव विंग्स. ओके, म्हणजे डायरेक्ट पहिलं स्टेटमेंट तुम्हाला काय मिळालेलं आहे, सेम तुमच्या पॅटर्न मध्ये मिळालेलं आहे पहा. पहिलं स्टेटमेंट बट म्हणजे अँडनी जॉईन केलेलं आहे, काऊ डू नॉट हॅव टेल्स. आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अँड ऐवजी बट ही यूज केलेलं दिसेल, दोघांचंही मिनिंग काय असतं, एकच असतं. ओके, म्हणजे म्हणजे यूज थोडक्यात आपण याच्यात जो करतो तो सेमच राहतो. म्हणजे पहिलं स्टेटमेंट दुसऱ्यामध्ये नॉट लावला, नंतर दुसरं स्टेटमेंट पहिल्यामध्ये तुम्हाला काय लावलेलं आहे त्या ठिकाणी नॉट, आणि दोन्ही स्टेटमेंट ऑरने जॉईंट केलेलं तुम्हाला या ठिकाणी काय मिळते, पाहायला मिळते. हा पॅटर्न तुमचा काय असला पाहिजे, त्यासाठी पाठ असला पाहिजे. त्यानंतर आता पहा काय सांगितलंय, इफ एक स्टेटमेंट दिले, हे फॉल्स स्टेटमेंट आहे, हे जे स्टेटमेंट आहे हे फॉल्स आहे. देन द ट्रूथ व्हॅल्यू पी अँड क्यू, पी अँड क्यू. आता या पॅटर्नची बरीचशी गणितं तुम्हाला आलेली पाहायला मिळतील. आता काय सांगितले पहा, पी इम्प्लाइज क्यू, हे फॉल्स आहे.
आता याला आपण ए म्हणलं आणि याला आपण बी म्हणलं, तर बी इम्प्लाइज ए इम्प्लाइज बी हे फॉल्स असण्याची कंडिशन काय, पहिलं ट्रू इम्प्लाइज फॉल्स. या कंडिशनला जर स्टेटमेंट गेलं इम्प्लाइजचं तर त्याची व्हॅल्यू काय होते, फॉल्स. अदरवाईज सगळ्या पॅटर्न मध्ये म्हणजे सगळ्या पार्ट मध्ये याची इम्प्लाइजची व्हॅल्यू काय असते, ट्रू असते. ओके, आता ते जर म्हणतायत हे स्टेटमेंट जे इम्प्लाइजचं आहे हे फॉल्स आहे, याचा अर्थ आपला ए जो आहे तो ट्रू आहे. ए म्हणजे या ठिकाणी कोण आहे, पी, म्हणजे पी कोण आहे, ट्रू आहे. ओके, आणि बी जो आहे तो फॉल्स आहे. आता हा जर फॉल्स असेल पहा, याची व्हॅल्यू जर फॉल्स आहे तर आता हा ऑरचा आहे. हा जर ग्रुप पाहिला तर कोणाचा आहे, ऑरचा आहे. आता ऑरचा ग्रुप फॉल्स उत्तर कधी देतो, जेव्हा दोनही फॉल्स असतात. आता इथं जर पाहिलं तर पीचं निगेशन आहे. आता पी जर ट्रू आहे तर पीचं निगेशन फॉल्स येणारच आहे. आता इथं क्यूचं निगेशन फॉल्स आहे. दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स आपण आन्सर घेऊ शकतो. हे नीट पहा, ऑरचा टेबल काय सांगतो, पी ऑर क्यू हे फॉल्स येण्याचं कंडिशन कधी आहे, जेव्हा पी पण फॉल्स आहे आणि क्यू पण फॉल्स आहे, ऑरनी जॉईन केलं तेव्हाच आन्सर काय येतं, फॉल्स येतं. अदरवाईज प्रत्येक कंडिशन मध्ये म्हणजे ट्रू ऑर फॉल्स हे ट्रू येतं. दोन्ही ट्रू असेल तर विषयच येत नाहीये. बरोबर आहे, ट्रू आणि त्यातलं पहिलं फॉल्स और दुसरं ट्रू असलं तरी उत्तर काय येतं, ट्रू. ह्या सर्व कंडिशनला ट्रू आहे, ह्याच कंडिशनला फॉल्स आहे. ते म्हणतात ऑरची ही कंडिशन आहे, इथं फॉल्स आहे. जर हे फॉल्स आहे तर क्यूचं निगेशन फॉल्स आहे. याचा अर्थ क्यू हा स्वतः काय असला पाहिजे, ट्रू असला पाहिजे. म्हणजे ट्रू आणि ट्रू दोन्ही काय आलेले आहे, ट्रू. ऑप्शन क्रमांक 3 आले लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा या ठिकाणचा प्रश्न काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा. आलो आपण क्वेश्चन नंबर 3 ला. पहा काय सांगितलंय, पी क्यू आर थ्री स्टेटमेंट सच दॅट द व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू निगेशन क्यू और आर फॉल्स. म्हणजे पुन्हा ते स्टेटमेंट दिलेलं आहे. कशाचं स्टेटमेंट दिलंय, इम्प्लाइजचं. म्हणजे आता आपण या ठिकाणी पाहूया, पी अँड क्यू याला इम्प्लाइज कोण दिलेलं आहे, निगेशन क्यू और आर. बरोबर आहे. आता हे काय सांगितलंय त्यांनी, फॉल्स स्टेटमेंट. आता हे इम्प्लाइजचं जर फॉल्स असेल तर पहिलं काय असणार आहे, ट्रू, आणि दुसरं काय असणार आहे, फॉल्स. आता अँडचा टेबल काय सांगतो, ट्रू कंडिशन तेव्हाच आहे जेव्हा दोन्ही, आता हा अँडचा टेबल आहे, अँडचा टेबल सांगतो दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू. याचा अर्थ काय झाला, पी ची पण व्हॅल्यू ट्रू आहे आणि क्यू ची पण व्हॅल्यू ट्रूच आहे. ओके, म्हणजे दोनही काय आहेत, ट्रू ट्रू आहे. इथं पण आहे, इथं पण आहे. म्हणजे हे दोन ऑप्शन तर काय झाले, सॉरी हे कट झाले. ओके, मग आता यापैकी आपल्याला कोणाची व्हॅल्यू ठरवायची, अजून आरची. आता आपण आलो या ठिकाणी. आता क्यू जर ट्रू आहे इथं जर त्याचं निगेशन फॉल्सच असणार आहे. बरोबर. आता हा पूर्ण जो टेबल आहे हा ऑरचा टेबल आहे. ऑरचा टेबल जर फॉल्स आहे तर कंडिशन काय आहे, दोन्ही फॉल्स असले पाहिजे. हे पण फॉल्स आहे आणि हे पण फॉल्स आहे. याचा अर्थ आरची व्हॅल्यू काय झाली, फॉल्स झाली. आरची व्हॅल्यू काय झाली, फॉल्स. म्हणजे ऑप्शन या ठिकाणी कोणता आला, डी. समजलंय. म्हणजे तुमचे जर टेबल लर्न असतील तर तुम्हाला ही या प्रश्नाचे उत्तर काय येणार आहे, स्पीडनी देता येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय पहा, इफ द स्टेटमेंट पी क्यू आर हॅव ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स ट्रू फॉल्स रिस्पेक्टिव्हली, सॉरी म्हणजे याची व्हॅल्यू फॉल्स आहे, याची व्हॅल्यू ट्रू आहे आणि आर हा पुन्हा फॉल्स आहे. ओके, ठीक आहे. रिस्पेक्टिव्हली देन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट, याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय असं त्यांचं म्हणणं. ओके, आता जर मला याची ट्रूथ व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची असेल, ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल आता पी कोण आहे, फॉल्स. आता सिंपल आहे पहा, मी 2-3 स्टेप मी एकत्र वापरतोय, लक्षात येत आहेत का पहा. पी जर फॉल्स आहे कारण त्यांनी सांगितले. आता अँडचा टेबल आहे, अँडच्या टेबलमध्ये मी क्यू कुठे गेलोच नाही, मला कळलं पी स्वतःच जर फॉल्स आलाय आणि हा अँडचा टेबल आहे तर ह्या टोटलचं व्हॅल्यू म्हणजे टोटलची ट्रूथ व्हॅल्यू ही काय येणार आहे, फॉल्सच येणार आहे. मग टोटलची जर फॉल्स येत असेल, कारण अँडचा टेबल सांगतो एक जरी फॉल्स झालं तरी सर्व फॉल्स आहे, आलं लक्षात. मग ह्या टोटल स्टेटमेंटची म्हणजे एवढ्याच पॅटर्नची फक्त व्हॅल्यू जर फॉल्स आहे, हा इम्प्लाइजचा पॅटर्न आहे. फॉल्स आर काहीही जरी असला तर इम्प्लाइजचा फॉल्स कधी येतो, जर पहिलं ट्रू आणि दुसरं काय असेल, इम्प्लाइज. आपण खूप वेळा पाहिलं आता ट्रू आणि फॉल्स ह्याच कंडिशनला इम्प्लाइज काय होतं, फॉल्स होतं. बाकी सर्व कंडिशनला, कोणत्याही कंडिशनला काय राहतं, इम्प्लाइज ट्रू राहतं. म्हणजे इथं जर फॉल्स येत आहे तर ह्या पहिल्याची व्हॅल्यू काय झालेली आहे, ट्रू झालेली आहे. आलं लक्षात. म्हणजे पहिलं ट्रू आहे, पहिलं ट्रू आहे, म्हणजे हे दोन ऑप्शन कट झाले. ओके, आता आपण दुसऱ्याकडे आलो. आता इथं जर पाहिलं तर पी ऑर क्यू, ऑरचा टेबल आहे, पी ऑर क्यू मध्ये हा ट्रू आलेला आहे. का, कारण पी कोण आहे, फॉल्स, क्यू कोण आहे, ट्रू. ट्रू ऑरचा टेबल सांगतो एक जरी ट्रू आलं तरी सर्व ट्रू आहे, म्हणजे हे ट्रू झालं. इम्प्लाइज आर कोण आहे, फॉल्स आहे. आता पहा इम्प्लाइजची कंडिशन काय, ट्रू फॉल्स फॉल्स, म्हणजे ही काय आली कंडिशन, ट्रू फॉल्स, म्हणजे याची व्हॅल्यू काय असली पाहिजे, फॉल्स. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बी हा हे काय त्याचं
फायनल आन्सर आहे. आले लक्षात? म्हणजे साधारण प्रश्न जर तुम्हाला पाहिला भेटतील तर ते सर्व प्रश्न अँड ऑर इम्प्लाइज डबल इम्प्लाइज या टेबलवर डिपेंड तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, आले लक्षात? तर सॉल्व्ह करायचे पहा. त्यानंतर या ठिकाणी काय दिले पहा, द कॉन्व्हर्स. आता तुम्हाला याचा कॉन्व्हर्स लिहायला सांगितलेलं आहे, बरोबर. इज, आता इथं कॉन्व्हर्स आहे आणि तो कोणाला इक्वल आहे हे फक्त आपल्याला पाहिजे. कॉन्व्हर्स, आता जर तुम्हाला एखादं स्टेटमेंट दिलं पी इम्प्लाइज क्यू, ओके, कंडिशनल स्टेटमेंट. आता इथं याचा जर कॉन्व्हर्स करायचा असेल, कॉन्व्हर्स, ओके, तर कॉन्व्हर्स काय सांगतो, कॉन्व्हर्स सांगतो का क्यूला पुढे घ्या, इम्प्लाइज पीला मागे टाका. त्यानंतर पाहायला गेले तर इनव्हर्स, ओके, इनव्हर्स काय सांगतो, आहे त्याच ठिकाणी, ह्या स्टेटमेंटला आहे त्याच ठिकाणी निगेशन लावा आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह, सॉरी इथं क्यू आहे, ओके, आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय सांगतो, मी तिन्ही रूल लिहिले तिथं, त्यांना उलट तर कराच करा, म्हणजे क्यूला पुढे घ्या, पीला मागे टाका, इम्प्लाइज लावून दोघांनाही निगेशन. मेन स्टेटमेंट हे याचा कॉन्व्हर्स आहे, हा इनव्हर्स आहे आणि हा याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे. आता याच्यात मध्ये पण तुम्हाला एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची का, मेन स्टेटमेंट जे आहे आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह जे आहे या दोघांची व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू काय असते, टेबल काय असतो, सेम असतो. आणि कॉन्व्हर्स आणि इनव्हर्स या दोघांचं काय राहतं, सेम राहतं. आलं लक्षात? म्हणजे हे दोघं जणही सेम ट्रूथ व्हॅल्यूला आणि हे दोघं जणही सेम असतात ट्रूथ व्हॅल्यूला. ओके, ठीक आहे. आता याचा कॉन्व्हर्स तुम्हाला सांगितलंय, कॉन्व्हर्स म्हणजे आपण काय करणार, आर ला पुढे घेणार, बरोबर आहे, आणि इम्प्लाइज याला मागे टाकणार, कोण, पी अँड निगेशन क्यू. बस एवढंच तुम्हाला करायचं. आता आर ला मी पुढे घेतलंय आणि पी अँड निगेशन क्यू ला आपण पुढे टाकले, फक्त मागे टाकले. आता इथं जर पाहिलं तर आर ला पुढे घेतले, आता इथं आर कशात गेलाय, निगेशन मध्ये, हा नाही ऑप्शन नाहीये, आर ला पुढे घेतलं, पण इथं पाहिलं तर क्यू ला निगेशन आहे, ते नाही दिलेलं. म्हणजे थोडक्यात आता जर पाहिलं गेलं तर हा याचा कॉन्व्हर्स झालेला आहे, पण कॉन्व्हर्स इक्वल कोणाला आहे, त्याच्या इनव्हर्सला आहे. इनव्हर्स म्हणजे काय, आता समजा आपण यांना जागेवरच याची ट्रूथ व्हॅल्यू इक्वल कोणाला जाणार आहे, इक्विव्हॅलंट कोणाला जाणार आहे, तर याच्या, हा कॉन्व्हर्स आहे तर त्याच्या कोणाला, इनव्हर्सला. म्हणजे आहे त्याच ठिकाणी दोघांना आपण काय लावू शकतो, निगेशन. ओके, कारण ट्रूथ व्हॅल्यू, कॉन्व्हर्सची ट्रूथ व्हॅल्यू इक्वल कोणाला येते, इनव्हर्सला येते, हे नीट लक्षात ठेवा. म्हणजे आता हे इक्वल कोणाला होणार आहे त्याच ठिकाणी दोघांना निगेशन लावा. जर मी याला निगेशन लावत असेल तर काय होणार आहे, इथं निगेशन पडलं आणि इथं पण काय पडलं, निगेशन पडलं. आता जर इथं निगेशन जात असेल तर हे निगेशन आतमध्ये जाणार, म्हणजे निगेशन काय होणार, पी, ओके, अँडचं काय होणार, ऑर, आणि निगेशन पुन्हा इथं डबल निगेशन होणार आहे क्यूचं, म्हणजे क्यूचं निगेशन काय होणार आहे, निघून जाणार आहे, म्हणजे इथं कोण राहिला, क्यू. आलं लक्षात? इम्प्लाइज निगेशन कोणाचं आहे, आरचं आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे निगेशन पी, आता हा पार्ट आणि हा पार्ट एकमेकाला काय येणार आहे, इक्वल येणार आहे, हे लक्षात ठेवा, कॉन्व्हर्स आणि इनव्हर्स. ओके, मग निगेशन पी अँड ऑर क्यू, निगेशन पी और क्यू, निगेशन पी और क्यू इम्प्लाइज आर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. ओके, आता हा जर पॅटर्न पाहिलं तर हा पण बऱ्यापैकी तोच आहे, फक्त इथं आर काय सुरुवातीला आहे, पण आपल्याला आर सुरुवातीला नको आहे, आर हे आपलं सेकंड स्टेटमेंट आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. आले लक्षात? तर अशी ही काही कधी बऱ्याच वेळा गडबड होते का, याचा कॉन्व्हर्स करायला सांगितलंय, पण हा तुम्हाला इथं कॉन्व्हर्स कुठंच दिसणार नाही. म्हणजे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं का कॉन्व्हर्स आणि इनव्हर्स काय असतो, सेम असतो, आणि सेम म्हणजे त्याची इक्विव्हॅलंट असतात, असं आपण त्याला चांगल्या भाषेत म्हणू. आणि मेन स्टेटमेंट आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आले लक्षात? त्यानंतर नेक्स्ट त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पहा, इफ पी अँड निगेशन क्यू अँड पी ऑर आर हे अँडनी जॉईंट केलेले आहेत, म्हणजे सर्व ठिकाणी अँड आहे. इम्प्लाइज इथं पाहिलं गेलं तर निगेशन पी ऑर क्यू आहे, हे फॉल्स आहे. हे जर फॉल्स आहे, आता याला आपण ए म्हणूया, हा आपला ए झाला आणि हा आपला बी झाला. ओके, मग हा बी इम्प्लाइज ए इम्प्लाइज बी फॉल्स होण्याची कंडिशन कधी आहे, एक तर हे ट्रू आहे आणि हे काय फॉल्स आहे, तर याची व्हॅल्यू काय ते फॉल्स आहे. आलं लक्षात? म्हणजे आपलं हे मेन पहिलं वालं स्टेटमेंट हे ट्रू असलं पाहिजे. आता सर्वात महत्वाचं, ओके, आणि त्यावरून आपल्याला काय विचारले गेलेले, देन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी क्यू आर, तर आपल्याला पी क्यू आरच्या काय ठरवायच्यात, व्हॅल्यू ठरवायच्या. आता इथे जर पाहिलं तर हा पूर्ण ब्रॅकेट जर ट्रू येत असेल तर पहिल्याची व्हॅल्यू ट्रू आहे आणि दुसऱ्याची पण व्हॅल्यू काय ट्रू आहे. मग आता पहिल्याची व्हॅल्यू जर ट्रू आहे, पहा बरं का, याची जर व्हॅल्यू, कारण अँडचा टेबल आहे का, हा कोणता टेबल आहे, अँडचा टेबल आहे, म्हणजे याला आपण थोडक्यात काय, हा एक पार्ट आहे आणि हा एक पार्ट आहे, दोन्हींची व्हॅल्यू ट्रू येते, याचा अर्थ पहिला पण पार्ट ट्रू आहे, हा पण ट्रू आहे. आता इथं पुन्हा आतमध्ये जर गेलं तर परत ट्रू येते. जर हे दोन्ही ट्रू आहे तरच व्हॅल्यू ट्रू आहे, म्हणजे पी ची व्हॅल्यू जर ट्रू आहे, निगेशन क्यू व्हॅल्यू ट्रू आहे, तर ओरिजिनल क्यू काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. इथं जर पाहायला गेलं तर पी तर ट्रू आहे हे कळलेलं आहे, आर सुद्धा काय असला पाहिजे,
ट्रूच असला पाहिजे, आर सुद्धा काय असला पाहिजे ट्रू. का बरं आर ट्रू? कारण हे दोघांची व्हॅल्यू ट्रू यायला पाहिजे, म्हणजे ट्रू. म्हणजे ट्रू फॉल्स ट्रू, ट्रू फॉल्स ट्रू, पर्याय क्रमांक 3. आले लक्षात? तर यावरनं तुम्हाला त्याच्या व्हॅल्यू काय करायच्या होत्या, ठरवायच्या होत्या. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय, त्याच्या पुढचा प्रश्न पहा, द स्टेटमेंट पॅटर्न. आता इथे एक स्टेटमेंट, इथे एक पॅटर्न इक्विव्हॅलंट. आता हा पॅटर्न कोणाला इक्विव्हॅलंट आहे असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. तर याला आता आपल्याला काय करावं लागणार आहे, सॉल्व्ह करावं लागणार आहे. सॉल्व्ह करत असताना इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं पी अँडला आहे आणि इथं पण पी अँडला आहे. ओके, ठीक आहे. मग आपण काय करू, या दोन्ही ग्रुपमधून पी अँड कॉमन बाहेर काढू. त्यामुळे आतमध्ये कोण राहिला, इथं क्यू और आर, बरोबर आहे. इथं निगेशन आर अँड निगेशन क्यू हे शिल्लक राहिले, दोघं ऑरनी जॉईंट केलेले आहेत. काय केलं पहा, ऍब्सॉर्प्शन काढून घेतलं आपण. ओके, ठीक आहे. किंवा आपण त्याला डिस्ट्रीब्यूटून इथं पी अँडला याला डिस्ट्रीब्यूट आहे, पी अँड याला डिस्ट्रीब्यूट आहे, तो दोघांमधून कॉमन बाहेर घेतला असंही आपण त्याला म्हणू शकतो. आलं लक्षात? ठीक आहे. पी अँड, आता बऱ्याच ठिकाणी मी इथं लॉची नावं नाही वापरलेली किंवा स्पेसिफिक काय यूज झाले हे पण मी पॉइंट आउट केलेली नाहीये. याचं रिझन आहे की आपल्याला त्याची नावं पूर्ण लक्षात नाही ठेवायची आहे, कारण ती नावं वेगवेगळी मोठी थोडीशी. सो तुम्ही डायरेक्ट पॅटर्न जरी कशा पद्धतीने फॉलो होतो ते जरी लक्षात ठेवलं तरी चालणार आहे. चॉईस तुमची आहे, तुम्हाला कशा पद्धतीने लक्षात राहतं, ज्या पद्धतीने लक्षात राहतं ती पद्धत तुम्ही वापरा. जर नावं तुमच्या लक्षात राहत असतील तर वेल अँड गुड. म्हणजे कंडिशनल लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, आयडेंटिटी लॉ, तर या पद्धतीने मी मात्र तुम्हाला या ठिकाणी अँड ऑर मध्ये काय येतं म्हणजे टेबलचा वापर करून शक्यतो मी याला काय करतो, सॉल्व्ह करतो. ठीक आहे. आता इथं जर पाहिलं तर क्यू और आर आहे आणि इथं पण क्यू आरच आहे, पण दोघांना निगेशन आहे. म्हणजे याचा अर्थ मी काय करू शकतो, दोघांमधनं निगेशन बाहेर काढू शकतो. जर दोघांमधनं निगेशन मी बाहेर काढलं तर इथं याचं निगेशन जाणार, याचं पण जाणार, म्हणजे आतमध्ये कोण राहणार, आर और क्यू. म्हणजे मी त्याला क्यू और आर असंही लिहू शकतो. ओके, म्हणजे इथं जे स्टेटमेंट आहे तेच इथं स्टेटमेंट आहे, पण एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. म्हणजे याचा अर्थ ऑरचा जर टेबल असेल आणि दोघं जण असतील आणि एक खरं आहे, म्हणजे थोडक्यात काय, पी और निगेशन पी असं जर असेल तर याचा अर्थ याची व्हॅल्यू काय होते, ट्रू होते. का? कारण कोणतं तरी एक खरं स्टेटमेंट आहे ना, ऑरचं सांगतो एक जरी ट्रू आलं तरी सर्व ट्रू आहे, कारण ते स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन एकच, म्हणजे स्वतः सोबत निगेशन लावलेलं आहे ऑरला, अँडला सध्या याची व्हॅल्यू फॉल्स असते. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ पी अँड आतमधून कोण येणार आहे, ट्रू येणार आहे. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता कॉम्प्लिमेंट म्हणतोय आपण त्याला. आता इथं पी अँड ही व्हॅल्यू कोणती आहे, ट्रू. आता अँडचा टेबल काय सांगतो, दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू आहे. मग आता पहिली तर व्हॅल्यू ही तर ट्रू आहे, म्हणजे आता सर्व डिपेंड कोणावर आहे, पी. पी जर ट्रू निघाला टोटलची व्हॅल्यू ट्रू झाली, पी जर फॉल्स निघाला टोटलची व्हॅल्यू फॉल्स झाली. म्हणजे सर्व कोणावर डिपेंड आहे, पी वर डिपेंड आहे. म्हणजे हे हा जो पॅटर्न आहे हा कोणाला इक्वल आहे, पी ला इक्वल आहे. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला होता. ओके, आता त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितले का, याचं या पॅटर्नचं निगेशन तुम्हाला यापैकी कोणतं इथे फक्त विचारलंय. आता जर पी इम्प्लाइज क्यू याचं जर तुम्हाला निगेशन करायचं असेल तर आपण काय करतो, पहिल्याला तसंच ठेवतो अँड निगेशन हे दुसऱ्याला लावतो, हे याचं निगेशन. मग आता याला आपण ए म्हणूया, याला आपण बी म्हणूया. हे इम्प्लाइज आहे म्हणजे पहिलं आहे तसंच ठेवायचंय, निगेशन दुसऱ्याला जाणार आहे. मग पहिलं आहे तसंच म्हणजे पी और निगेशन क्यू, अँड टाकला, दुसऱ्याला निगेशन लावायचे म्हणजे याला निगेशन लावायचे, पी अँड निगेशन क्यू. आलं लक्षात? म्हणजे पी और निगेशन क्यू, पी और निगेशन क्यू इथे पहा, इथं पण आहे पी और निगेशन क्यू, इथं अँड आहे, कट झाले. अँडनी जॉईन केले, अँडनी जॉईन केले, इथं ऑरनी जॉईन केले, म्हणजे हा ऑप्शन पण कट झाला. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे, 3. आपण पुढचं चेक करूया. आता इथं जर पाहिलं तर पी अँड निगेशन क्यू आहे, इथं तसं नाहीये, कारण हे निगेशन त्यांनी आतमध्ये पाठवले. जर मी हे निगेशन आतमध्ये पाठवलं तर पीचं निगेशन होणार, अँडचा ऑर होतो आणि निगेशन इथं डबल झाल्यामुळं ते निघून जातं. म्हणजे इथं कोण राहिला, निगेशन पी और क्यू. आले लक्षात? तर हा पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. निगेशन जर तुम्ही आतमध्ये पाठवलं तर डिमॉर्गन्स लॉ. आलं लक्षात? तर या पॅटर्न म्हणजे अँडचा टेबल आपण या ठिकाणी वापरला, पी अँड क्यू असं जर असेल तर निगेशन दोघांकडे जातं आणि अँडचा काय होतो, ऑर होतो. डिमॉर्गन लॉ या पद्धतीने आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. आलं लक्षात? त्यानंतर त्याच्या पुढे निगेशन ऑफ कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ स्टेटमेंट
हे जे स्टेटमेंट दिले त्याचं तुम्हाला कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचं आणि मग निगेशन करायचं, म्हणजे आधी कॉन्ट्रापॉझिटिव्ह नंतर निगेशन. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचं म्हणजे काय करतो आपण, तर पी इम्प्लाइज क्यू हा पॅटर्न जर तुम्हाला दिला, पहिल्यांदा जर त्याचं तुम्हाला काय करायला सांगितलं, त्यांनी कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायला सांगितलं, तर आपण काय करतो, क्यूला पुढे घेतो, म्हणजे दुसरं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्यांदा घेतो, पहिलं स्टेटमेंट दुसऱ्यांदा टाकतो आणि दोघांचंही निगेशन लावून मग इम्प्लाइज जॉईन करतो. हे झालं काय त्याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आणि जर मला याचं निगेशन करायचं असेल इम्प्लाइज कंडिशनल स्टेटमेंटचं, तर पहिलं स्टेटमेंट आपण आहे त्याला तसंच ठेवतो, अँड जाऊन निगेशन हे दुसऱ्याला जातं. तर हे झालं त्याचं निगेशन. आले लक्षात, हा त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह, हे त्याचं निगेशन. त्याच पॅटर्न मध्ये आपल्याला प्रश्न इथं या ठिकाणी दिसतोय, हा कोण आहे तुमचा ए आणि हा कोण आहे तुमचा बी, बी ए इम्प्लाइज बी. ओके, आता याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचं म्हणजे काय, पहिलं स्टेटमेंट दुसरं टाकायचं आणि दुसरं पहिल्यांदा घ्यायचं. ओके, म्हणजे आता आपण काय करूया, निगेशन क्यू अँड आर याला पहिल्यांदा घेतलं, पीला मागं टाकलं. ओके, इथं अँड घेतला, सॉरी इथं इम्प्लाइज टाकला आणि दोघांनाही काय टाकलं, निगेशन. म्हणजे स्टेटमेंटची अदला बदल केली आणि दोघांनाही निगेशन टाकलं, याला काय म्हणायचं, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता हा जो कॉन्ट्रापॉझिटिव्ह केलेला आहे याचं आपल्याला काय टाकायचंय, निगेशन. आता याचं जर मला निगेशन करायचं असेल तर हे इम्प्लाइजचं स्टेटमेंट आहे, ए इम्प्लाइज बी. ओके, मग आपण इम्प्लाइजच्या स्टेटमेंटमध्ये काय करतो, तर पहिलं स्टेटमेंट आहे तसंच ठेवतो. ओके, म्हणजे निगेशन, इथं निगेशन क्यू अँड आर आहे. ओके, पहिलं स्टेटमेंट आहे तसंच ठेवलं, इथं अँड आला. ओके, आणि हे निगेशन याच्यापाशी गेलं. आता इथं डबल निगेशन होणार आहे, त्यामुळे हा पी तसंच राहणार आहे. आलं लक्षात, ठीक आहे. आता हे निगेशन जर आपण आतमध्ये पाठवलं तर हे निगेशन आतमध्ये गेलं, इथे क्यू आला, अँडचा काय होणार आहे, ऑर. निगेशन कोणाकडे जाणार आहे, निगेशन आर कडे जाणार आहे. ओके, हे आतमध्ये टाकलंय, अँड कोण आहे, पी. लक्षात, तर हा पॅटर्न आपल्याला कुठे मिळतो या ठिकाणी, क्यू अँड निगेशन आर, क्यू अँड निगेशन आर. ओके, ऑर पी, क्यू इथं ऑर आहे, आपल्याला अँड पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात, तर या ठिकाणी तुम्हाला हा पर्याय त्याचा आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तुमचा क्वेश्चन नंबर 10 संपलेला आहे. ठीक आहे, तर हे नीट लक्ष ठेवा, कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय आणि इनव्हर्स सॉरी त्याचं निगेशन काय, आणि आधी कॉन्ट्रापॉझिटिव्ह करून मग त्याचं काय करायचंय, निगेशन या ठिकाणी तुम्हाला करायचं होतं. तर या ठिकाणी तुमचे लॉजिकचे जवळजवळ 5 लेक्चर आपले या ठिकाणी संपलेले आहेत, म्हणजे लॉजिकचे 50 प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करून झालेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल का लॉजिकमध्ये तुमचा टेबल खूप महत्त्वाचे आहे, त्यानंतर तुमचे जे रूल आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, आणि तुमचं जे सर्किट डायग्राम आहे तेही खूप महत्त्वाचं आहे. तर सर्वांचे पॅटर्न लक्ष ठेवा, आणि एक ठिकाणी सर्वात महत्त्वाचा रूल आहे इक्विव्हॅलंटचा. कॉन्व्हर्स म्हणजे मेन स्टेटमेंट आणि त्याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे इक्विव्हॅलंट असतं, आणि इनव्हर्स आणि कॉन्व्हर्स तर हे इक्विव्हॅलंट असतं. ओके, ठीक आहे, तर या ठिकाणी लॉजिक संपलेलं आहे. शॉर्ट नोट्स काढा, झालेले प्रश्न सर्व पहा, त्यानंतर शॉर्ट ट्रिक्स कोणत्या आहेत ते आपण लक्षात ठेवा, आणि जास्तीत जास्त प्रश्नांची अजून प्रॅक्टिस करा. ओके.